नमस्कार. 2026 हे वर्ष भारतीय कॉर्पोरेट जगतासाठी खूप मोठं आणि महत्त्वाचं ठरणार आहे. एक मोठा बदल होतोय, ज्याला द ग्रेट कॉर्पोरेट रिसेट असं म्हटलं जातंय. पण याचा नेमका अर्थ काय आहे आणि याचा कंपन्यांवर, आपल्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार आहे? चला जरा खोलात जाऊन समजून घेऊया. तर 2026 हे वर्ष आहे रिसेटचं. म्हणजे काय? तर भारतीय बाजारपेठ आता कोणत्याही परिस्थितीत फक्त वाढ दाखवा ह्या मानसिकतेतून बाहेर पडतेय. आता फक्त आकर्षक आकडे नाही चालणार, तर कंपनीचा पाया किती पक्का आहे हे सिद्ध करावं लागणार आहे. या सगळ्या रिसेटला आपण 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेणार आहोत. कॉर्पोरेट बदलांपासून ते टेक IPOच्या तुफान लाटेपर्यंत आणि शेवटी व्यवसायाचे नवे नियम काय असतील इथपर्यंत सगळं काही पाहूया. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या मुद्द्यापासून, भारताचा ग्रेट कॉर्पोरेट रिसेट. सोप्या भाषेत सांगायचं तर आपली बाजारपेठ आता अधिक मॅच्युअर म्हणजे परिपक्व होत आहे. आता मोठमोठ्या घोषणांपेक्षा कंपनीची खरी कामगिरी, तिचा नफा या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरणार आहेत. आता येऊया सगळ्यात इंटरेस्टिंग भागाकडे, टेक कंपन्यांची IPO गोल्ड रश. असं वाटतंय की 2026 मध्ये टेक कंपन्यांच्या IPOची एक त्सुनामीच येणार आहे आणि ही त्सुनामी बाजारात प्रचंड भांडवल घेऊन येईल. आणि आकडा किती आहे? तब्बल 2 लाख कोटी रुपये. विचार करा, 2026 मध्ये टेक IPOज मधून एवढा मोठा निधी उभा राहण्याची शक्यता आहे. एवढा पैसा बाजारात आला तर काय होईल? तो बाजाराची दिशाच बदलून टाकू शकतो. ह्या चार्टमध्ये तर हे अगदी स्पष्ट दिसतंय. 2025 मध्ये जिथे 41,000 कोटी रुपये उभारले गेले होते, तिथे 2026 मध्ये हा आकडा थेट 2 लाख कोटींवर जाण्याचा अंदाज आहे. म्हणजे किती प्रचंड मोठी झेप आहे ही. या आर्थिक घटनेचं विशाल स्वरूप यातूनच कळतंय. बरं, मग ह्या IPOच्या लाटेत मोठे मासे कोण आहेत? तर फोनपे, फ्लिपकार्ट आणि झेप्टो सारखी मोठमोठी नावं रांगेत आहेत. यावरूनच फिनटेक आणि ई-कॉमर्स क्षेत्राचं वर्चस्व किती आहे हे स्पष्ट दिसतंय. आणि झेप्टोचा IPO तो फक्त एक मोठी लिस्टिंग नाहीये. ही तर संपूर्ण क्विक कॉमर्स इंडस्ट्रीजसाठी एक प्रकारे अग्निपरीक्षा आहे. त्यांना हे सिद्ध करावं लागेल की त्यांचा बिझनेस फक्त वेगाने पळत नाही, तर तो पैसेसुद्धा कमावतो, तो नफ्यात आहे. चला, आता IPOच्या ग्लॅमरमधून थोडं बाहेर येऊया आणि बाजारातल्या काही कठोर वास्तवाकडे नजर टाकूया. कारण काही सेक्टर्समध्ये आता मोठे बदल आणि एक प्रकारे रियालिटी चेक सुरू झाला आहे. तर मग नक्की बदलतंय काय? तर बदल होतोय मानसिकतेमध्ये. जुनी पद्धत काय होती? फक्त आकर्षक कथा सांगा, सबसिडीच्या जोरावर वाढ दाखवा. पण आता तसं नाहीये. आता फोकस आहे खऱ्या नफ्यावर, टिकणाऱ्या बिझनेस मॉडेलवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंमलबजावणीवर. आता मीडिया सेक्टरचं उदाहरण घेऊ. एक मोठा प्रश्न विचारला जातोय की या खेळातलं सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे क्रिकेट गरजेपेक्षा जास्त महाग झालंय का? त्याच्या मीडिया हक्कांबाबत आता काही मूलभूत प्रश्न विचारले जात आहेत. म्हणजे बघा, क्रिकेटच्या मीडिया राईट्सच्या किमतीवर आता प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. असं मानलं जातंय की या किमती खूपच जास्त आहेत आणि जर यावर पुन्हा वाटाघाटी झाल्या तर त्याचा थेट परिणाम 2027च्या टीम ऑक्शनवर सुद्धा होऊ शकतो. EV सेक्टरमध्ये सुद्धा अशीच एक उलथापालथ सुरू आहे. सुरुवातीला सबसिडीमुळे विक्रीत प्रचंड वाढ झाली, पण आता वाढीचा वेग मंदावलाय आणि मार्च 2026 मध्ये तर सरकारी सबसिडी पण संपणार आहे. मग काय होणार? मग भांडवल फक्त त्या कंपन्यांकडे जाईल ज्या स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, म्हणजे प्रस्थापित ऑटो कंपन्यांकडे. आणि हे फक्त नवीन सेक्टर्सपुरतं मर्यादित नाहीये. पारंपरिक क्षेत्रांमध्येही आव्हानं आहेत. उदाहरणार्थ वेदांताचं विभाजन किंवा म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये ICICI प्रुडेन्शियल आणि SBI म्युच्युअल फंड यांच्यातली तीव्र स्पर्धा. बरं, या सगळ्या बदलांच्या काळात जागतिक कंपन्या काय करतायत? त्या घाबरून मागे हटतायत का? अजिबात नाही. उलटं Amazon आणि वॉलमार्ट सारख्या कंपन्या भारतीय बाजारपेठेत अजून मोठी, दीर्घकालीन गुंतवणूक करत आहेत. Amazonचा प्लॅन बघा, ते तब्बल $35 अब्ज गुंतवणूक करत आहेत. आणि ती कशासाठी? तर 3 मुख्य गोष्टींसाठी. इथल्या विक्रेत्यांना ग्लोबल मार्केटमध्ये पोहोचवण्यासाठी, लॉजिस्टिक नेटवर्क अजून मजबूत करण्यासाठी आणि भारतीय विक्रेत्यांना AI टूल्स देण्यासाठी. यावरून त्यांची लाँग टर्म कमिटमेंट स्पष्ट दिसते. आणि दुसरीकडे आहे वॉलमार्ट. फ्लिपकार्ट आणि फोनपेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय बाजारात आधीच आपली पकड मजबूत केली आहे. आता तर फोनपेचा IPO येतोय आणि फ्लिपकार्टची लिस्टिंग पण होऊ शकते.
म्हणजे वॉलमार्टची गुंतवणूक किती मोठी आणि दूरदृष्टीची आहे हे लक्षात येतं. चला आता या सगळ्या गोष्टी एकत्र करून बघूया. या ग्रेट रिसेटचा नेमका अर्थ काय आणि भारतात आता बिझनेस करण्याचे नवे नियम काय असणार आहेत? ही टेबल बघा. हे या संपूर्ण बदलाचं सार आहे. फोकस कुठे शिफ्ट होतोय? आकर्षक कथांवरून थेट नफ्यावर. कोणत्याही परिस्थितीत वाढ करण्याऐवजी शाश्वत विस्तारावर. आणि फक्त मोठमोठ्या कल्पनांवर नाही, तर त्या कल्पनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवर. मग या सगळ्याचं महत्त्व काय? पहिलं म्हणजे टेक, ईव्ही, मीडिया ह्या सगळ्याच क्षेत्रांमधलं व्हॅल्युएशन रिसेट होत आहे. दुसरं, 2026च्या IPOच्या यश किंवा अयश हे पुढची अनेक वर्ष गुंतवणूकदारांचा मूड ठरवेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, भारताची बाजारपेठ आता जास्त मॅच्युअर, जास्त सिलेक्टिव्ह होते. थोडक्यात सांगायचं झालं तर 2026 हे वर्ष मोठ्या लिस्टिंग्सचं, कठोर छाननीचं आणि ग्रोथ ॲट एनी कॉस्ट या मानसिकतेकडून शाश्वत विस्ताराकडे जाण्याचं एक निर्णायक वर्ष ठरणार आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा बाजारातला हा सगळा दिखावा, ही सगळी हवा कमी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने भारताचं भविष्य कोण घडवेल? कोणत्या कंपन्या टिकतील आणि पुढे जातील? यावर विचार करायला हवा.